विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू पूर्णपणे वेगळा आहे. हा व्हिडिओ तसा बघितलं तर पालकांसाठीच आहे. काय होतं पालकांच्या बाबतीत, की पालकांची इच्छा काय? प्रत्येक पालकाला वाटतं, की माझ्या मुलानं खूप शिकावं. ओके. आणि 10वीत जेव्हा 90, 95, 98% मार्क पडतात ना, इतका आनंद होतो, की विचारूच नका. अगदी पाहुण्यांच्या घरी जाऊन पेढे वाटले जातात. मी अनुभव घेतलाय तो. माझ्या ऑफलाईनच्या बऱ्याच मुलांच्या बाबतीत असं झालेलं आहे. बरं त्यानंतर काय होतं मग सांगतो. 98% मार्क पडलेत ना, मग बास मुलगा आता आय-आय-टीतच गेला पाहिजे. त्याशिवाय पॅकेजेस कसे चांगले मिळतील आणि आय-आय-टीमध्ये असं पेपरमध्ये बातम्या आलेल्या असतात ना, कोटी-कोटीचे पॅकेजेस मिळतात मुलांना Googleमध्ये, Microsoftमध्ये 1 कोटीचं पॅकेज मिळालं या आय-आय-टीमधून. कुठल्या पालकाला नाही वाटणार, की आपल्या मुलानं आय-आय-टीत गेलं पाहिजे. मग होतं काय? मग एखादी तशी बॅच घेतली जाते. ओके. एखादी मोठी अकॅडमी जॉइन केली जाते. ज्याच्यामध्ये लाखो रुपये फी भरलेली जाते. 5,00,000, 7,00,000, 10,00,000 भरणारे पालक बघितलेत मी. बरं ठीक आहे, आर्थिक परिस्थिती खूपच चांगली आहे. मग चला राजस्थानला, चला हैदराबादला, इकडं मुलांना पाठवलं जातंय. 2 वर्षानंतर परिस्थिती एकदम 360 डिग्री चेंज घेते. 10वी ला 98%, 12वीत बोर्डची तयारी झाली का? नाही. तिथं स्कोर कमी आला. जे-ई-मध्ये मेन्समध्येच पर्सेंटाइल चांगलं नाही आलं. मग बोर्डचं सॉरी मग ॲडव्हान्स तर राहू देच. आय-आय-टीचं अगदी मातीच मिळते म्हणूया आपण आणि मग तणाव येतोय. मग असं झालं का? मग असं उत्तर पुढे येतंय, की 8, 9, 10 ला फाउंडेशनचा कोर्स लावायला पाहिजे होता. क्लासमध्ये लक्षात काय येतं, की जे टॉपर्स होते त्यांनी 8वी पासून आय-आय-टीची प्रिपरेशन स्टार्ट केली होती. फाउंडेशन कोर्सेस लावले होते आणि म्हणून ते पुढे गेले. मग झालं का नवीनच फॅड सुरू. मग मुलं आणि मग ठीक आहे, हा मोठा मुलगा त्याचं नुकसान झालं. ओके. नाही फेल्युअर आलं. मग छोट्याचं तसं होऊ नये म्हणून तिथं सुद्धा शनिवार, रविवारी फाउंडेशनचे क्लासेस बऱ्याच ठिकाणी घेतले जातात आणि तिथं सुद्धा हजारो रुपये फी भरतो पालक. का? मुलाला मोठ्याचं नुकसान झालं, छोट्याचं व्हायला नको. ओके. बरं इथं याच मुद्द्यावर मला डिस्कशन करायचंय. हा जो प्रकार सुरू झालाय. काय होतं बघा, की आपण ना ही सर्वसामान्य लोकं आहेत ना आपण आजूबाजूला जे चाललंय ना तेच आपण फॉलो करतो. आपण विचार करत नाही, की नक्की काय चाललंय? गरजेचं आहे का? आता हे जे फाउंडेशन क्लासेस शनिवार, रविवारी असतात. बरोबर आहे? आता बघा सगळेच माझ्या मताशी सहमत असतील असं नाहीये. एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट आहे. सगळं करण्याची तयारी आहे. तिथं तो इथं पण सक्सेस मिळवतो. पण मी बघितलंय, बरीचशी मुलं अशी आहेत, की ज्यांना शाळेचा लोड, ओके, ऑफलाईन क्लासेस आणि एक्स्ट्रा हे फाउंडेशन कोर्स लोड सहन होत नाहीये अभ्यास आणि फाउंडेशन लावलं, की आय-आय-टीला सिलेक्शन होईलच. हा जो गैरसमज आहे ना, तो देखील चुकीचा आहे. मग यातून मार्ग कसा काढला पाहिजे? मग मी थोडंसं मार्गदर्शन करणार आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, की 10वी पर्यंतचा अभ्यासक्रमच वेगळा आहे. ते एक्झाम घेण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. ओके. आणि धड्याखालचेच प्रश्न विचारले जातात आणि मग मुलांना ते ईझी जातंय. 11th-12th नंतर तुम्ही काय करता? एक तर जे-ई-ची तयारी करताय. जे-ई-ची करणारी मुलं एम-एच-टी, सी-ई-टी देतातच. मेडिकलला जायचंय, नीटची तयारी करताय. बरं या सगळ्या ठिकाणी जी एक्झाम आहे, त्यात ऑब्जेक्टिव्ह क्वेशन असणार आहेत, एम-सी-क्यूज असणार आहेत. बरोबर आहे? ओके. तिथं काय पाठांतराची गरज बिलकुल नाहीये. तिथं तुम्हाला डोकं वापरायचंय. मग मुद्दा असा होतोय, की 10वी पर्यंत आम्ही पाठांतर केलं. 11वी-12वीत एकदम चेंज होतोय. हा मोठा बदल आहे. मग आता होतंय काय, की मुलांच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. ओके. बरेच जण म्हणतात, की कन्सेप्च्युअल अभ्यास व्हायला पाहिजे. हां. अरे पण करायचा म्हणजे नक्की कसा करायचा? सुरुवात करूया आपण. आपण सुरुवात करूया 8th स्टँडर्ड पासून. 8वी मी छोटीशी डायग्राम तुम्हाला काढून दाखवतो. व्यवस्थित ती लक्षात घ्या. मी डायग्राम काढताना मला बिलकुल वेळ लागणार नाहीये. आम्हाला ड्राय सेल काढायचा आहे. आपल्या बॅटरीमध्ये सेल असतो ना, तो सेल काढायचा आहे. आता मी काय करतोय, ही जी डायग्राम आहे ना, ती 8th स्टँडर्डला आहे आणि तीच पुन्हा 12th स्टँडर्डला इलेक्ट्रोकेमिस्ट्री टॉपिक आहे केमिस्ट्रीमध्ये त्याच्यात आहे. ओके. पहिला प्रश्न सांगतो, की हा जो ड्राय सेल आहे ना, त्यासाठी झिंक कंटेंट वापरतात. ही हा प्रश्न जे-ई-ई मध्ये 4 मार्काला विचारलाय. मी 10वी ला 98-99% च्या मुलांना जेव्हा हा प्रश्न विचारतो ना, जेव्हा माझ्याकडे 11वी ॲडमिशन आलेले असतात, ते म्हणतात ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम कुठे आहे? झिंक कंटेनर आहे. बरं. वरती जे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, ती ब्रास कॅप आहे. ब्रास पासून ती कॅप आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. आता जे-ई-मध्ये विचारतील ब्रास हे कुणाचा अलोय आहे? कॉपर अलोय आहे. पण त्याच्यामध्ये काय असतं? ब्रासमध्ये आणि ब्रॉन्झमध्ये कॉपर आणि झिंक असतं का? कॉपर आणि टिन असतं. मग 2 अलोयची नावं सांगितली. हे प्रश्न सी-ई-टीत विचारणार आहेत. हे प्रश्न जे-ई-ला येणार आहेत. बरं. मध्ये आहे कार्बन रॉड किंवा त्याला ग्राफाईट रॉड म्हणूया आपण. हा आहे
ग्राफाईट रॉड. आता त्याच्या भोवती जी पेस्ट असते ना, ती असते MnO2 म्हणजे मॅंगनीज डायऑक्साइड आणि ग्राफाईटचीच असते. आणि इथं जी पेस्ट असते, ती असते झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड. झाली जेईची तयारी. 8वीतच जेईची तयारी झाली. पण मुलं हा प्रश्न करतच नाहीत. ते जातात फाउंडेशनच्या क्लासला. तिथं त्यांना हायर लेव्हलचं शिकवलं जातंय. ते मुलांना झेपत नाहीये. तुम्ही पालकांनी मुलांचं ना थोडीशी मानसिकता समजून घ्याल. त्यांच्यावर लादू नका. काय होतं, तुमचा एक ग्रुप आहे समजा आणि ह्या ग्रुपमध्ये मी पहिला एका ग्रुपचं नाव घेतो. जास्त मला असं सांगायचंय काय बघा, प्राथमिक शिक्षक हा एक ग्रुपच असतो. तुमची एक मोठी कम्युनिटी असते लक्षात घ्या. पण प्रत्येकाचा ग्रुप असतो. समजा लॉयर आहेत, वकील आहेत, त्यांचा एक WhatsApp ग्रुप, तुमचे ग्रुप असतातच ना. तसं प्राथमिक शिक्षकांचा ग्रुप असतो. एखाद्या कोणाचा तरी मुलगा IITला जातो. ओके. मग सगळ्यांना वाटतं, की आपलं पोरगं बी गेलं पाहिजे. नाही लादू नका. अभ्यास करून घ्या. त्यांना वेळ द्या. मला सांगा बघू ही डायग्राम 8वीला आहे. काढा पुस्तक 8वीचं शोधा. हे सगळं सापडेल तुम्हाला. हे सगळं सापडेल. मग 8वीतच क्लिअर करूया ना. आलं का ध्यानात तुमच्या? 8वीचाच विचार करूया परत आणखीन. तिसऱ्या टॉपिकचं नाव आहे फोर्स आणि प्रेशर. 1 एटमॉस्फेरिक मिलीमीटर ऑफ Hg सगळ्या व्हॅल्यू सगळं कन्व्हर्जन 8वीलाच आहे. त्याच टॉपिकमध्ये रिलेटिव्ह डेन्सिटी आहे. म्हणजे डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डिव्हाइड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर हे आता फिजिक्समध्ये 12th स्टँडर्डमध्ये लागणार आहे. कुठं माहिती का? एखादं इन्स्ट्रुमेंट पाण्यात बुडवल्यानंतर रिलेटिव्ह डेन्सिटीचा विचार करावा लागतो. मग हे सगळं होतंय ना. आहे तो अभ्यास व्यवस्थित करा. हजारो रुपये त्या फाउंडेशनच्या कोर्सला घालवायची काहीही गरज नाहीये. मी तुम्हाला सांगतो, की माझ्या इकडं 8वी पासूनच मी प्रयत्न करतो, की या पद्धतीने अभ्यास करा. पण नाही, पालकांची अपेक्षा वेगळीच आहे. सर प्रश्नोत्तर लिहून घ्या, प्रश्नोत्तर पाठ करून घ्या, युनिट टेस्टला पैकीच्या पैकी पडले पाहिजेत, सेमेस्टरला पैकीच्या पैकी पडले पाहिजेत. अरे पडेल पैकीच्या पैकी, पण तो पुढं काय उपयोग नाहीये. मग 8वीतली ही कन्सेप्ट सांगितली. 8वी मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन पण आहे. कार्बन डायऑक्साइडचे युजेस आहेत. हे सगळंच पुन्हा 11वी-12वीला आहे. आता हा ट्राय सेल. ओके. आता 12वीत काय असतं, की हे जे झिंक क्लोराईड, अमोनियम क्लोराईडची पेस्ट आहे ना, हे तुम्हाला इलेक्ट्रॉन प्रोव्हाईड करतात. म्हणजे आता झिंक हा एनोड आहे, तो तिथे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतो. इलेक्ट्रॉनचा लॉस आणि गेन होतो. ठीक आहे आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. रिएक्शन शिकवूच नका 8वीतल्या मुलांना. डायग्राम तरी परफेक्ट करून घ्या. कंटेनर कुठल्या मेटलचा बनलाय सांगा बघू. झिंक. साध्या मुलाच्या 4थीच्या मुलाच्या पण लक्षात राहील. आता दुसरा 9th स्टँडर्ड. ओके, सॉरी हां. आता 9th स्टँडर्डचा विचार करूया. आता जी मुलं बघतायत माझा व्हिडिओ, ज्यांचं 12th स्टँडर्डची सीईटी दिलेली आहे, बरेचसे पालक आहेत ज्यांची मुलं 11वी-12वीला होती, त्यांनी तुमच्या मुलाला विचारा, की मोल कन्सेप्ट होती का 11वीत? नंबर ऑफ मोल्स 12वीतलं प्रत्येक न्यूमेरिकलमध्ये नंबर ऑफ मोल्स ऑलमोस्ट काढावं लागतंय आणि हे झालंय 9th स्टँडर्डमध्ये. अमाउंट ऑफ सबस्टन्स म्हणजे मोल त्याचं युनिट आहे. नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला आहे गिव्हन मास अपॉन मोलार मास. मग अवोगॅड्रोस नंबर, 1 एटॉमिक मास युनिट ज्याची व्हॅल्यू 1.66 इंटू किती असते मला सांगा किलोग्राममध्ये. हे सगळं 9th स्टँडर्डला झालंय आणि केमिस्ट्रीचा पहिला टॉपिक काढायचा 11वीचा. ह्या सगळ्या क्वेशन्स ॲज अ आहे तसं सीईटीत विचारले गेलेत. मग करा ना 9th मध्येच परफेक्ट. सांगतो असं काय होतं का बघा 9thला एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. ह्याचं एवढं सांगितलं ना, तो मुलगा पुढचं सांगतो, बट इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. अरे हाच आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स की जो 9th मध्ये पण आहे आणि 12th मध्ये पण आहे. टॉपिक थर्मोडायनामिक्स आहे. म्हणजे हा व्हिडिओ टोटली आता वेगळा होतोय बरं का. मी तुम्हाला सांगतो मी कुठल्याही क्लासेसच्या ऑफलाईन क्लासेस मोठ्या-मोठ्या अकॅडमीच्या विरोधात नाहीये. पण थोडंसं रिसर्च करा, की लाखो रुपये भरताय तुम्ही, पण रिझल्ट कुणाचा लागतोय? फाउंडेशन करणाऱ्या मुलाचा रिझल्ट लागत नाहीये. ती मुलंच वेगळी आहेत. अरे, IITत जाणारा मुलगा, एनडीए क्रॅक करणारा मुलगा, तो एक्स्ट्राऑर्डिनरी असतो. मग आपली मुलं का नाही आहेत का? आहेत. पण त्या कोचिंगमध्ये आपल्या मुलाचं खच्चीकरण होतंय. तो डिप्रेशनमध्ये जातोय, तो तणावात जातोय आणि मला जमणार नाहीये, या मानसिकता निर्माण करतोय. टेस्टचा रिझल्ट चेक करा. खूप कमी मार्क पडतात बऱ्याच मुलांना. तिथं मानसिकता मुलांची बिघडते. ही काय मला जमेना झालंय असं होतंय. पण आनंदाने सगळा जर अभ्यास केला तर परफेक्ट होईल. चला 10th स्टँडर्ड कडून येतोय तुम्हाला मी. पहिलाच टॉपिक आहे ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं केपलर्स लॉ आहे. आहे 11वीत आहे तसं. मग जर आपण 8, 9, 10 चाच अभ्यास सायन्सचा, अल्जेब्रा जॉमेट्रीचा परफेक्ट केला, तर इथंच आपला फाउंडेशन होतंय लक्षात घ्या. पण होतं काय? मला कोणी सांगितलंच नाही, की ओहम्स लॉ 9वी-10वी लाच आहे. तो परत 11वी आहे. मी त्यावेळेस नुसतंच पाठ केलं होतं. नुसतं पाठ करायचं, पेपरला जायचं. पाठ करायचं, पेपरला जायचं. त्याचा आपल्याला पुढं काहीतरी उपयोग आहे, हे मला माहीत नव्हतं. पण माझ्याकडे ऑफलाईनला येणाऱ्या मुलांना मी हे सगळं शिकवतो. आता सगळीच मुलं माझ्याकडे नाही येऊ शकत.
8, 9, 10 ऑनलाईन क्लासेसच्या मी विरोधात आहे. तरी देखील मला जे आवडते ते तुम्हाला मी सांगणार आहे. ओके. मी इथं नाव नाव लिहितोय पार्थ मोमाया. 10th स्टँडर्डच्या मुलांनी हे चॅनल फॉलोच केलं पाहिजे लक्षात घ्या. पार्थ मोमाया. एक्स्ट्राऑर्डिनरी टीचिंग आहे. सायन्स 1-2 परफेक्ट होऊन जाईल तुमचं. बघितलंच पाहिजे आणि कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. ओके. बरं अजून काही चॅनल असतील 8, 9, 10 ला जे मला माहित नाहीत तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आता खूप मोठं नाव आहे जे-आर ट्युटोरियल. ओके. बरीच मुलं तिथं सुद्धा फॉलो करतात. पण मी तुम्हाला सांगू का, आता मला आठवत नाहीये रे सरस्वती क्लासेस का असं काहीतरी सरस्वती मॅथेमॅटिक्स क्लासेसचं एक चॅनल एका मुलानं मला सजेस्ट केलं होतं स्टुडंटनं माझ्या. ते सर काय करतायत, की 8, 9 5वी, 6वी, 7वी, 11वी, 12वी पर्यंत मॅथ्सचे एकूण एक एक्सरसाइज सॉल्व्ह करून दिलेत आणि असं व्हाईट बोर्ड किंवा स्मार्ट बोर्डवरती नाही. असं ते जुन्या काळात होतं ना म्हणूया आपण वहीच सॉल्व्ह करतायत सर आणि वरून कॅमेरा सेट केलाय. बेस्ट आहे. बघा हे जुने चॅनल शोधा. इथं सगळं फ्री कंटेंट आहे. पण पालक घाबरतोय मुलांना फोन द्यायला. बरोबर आहे पालकांचं गैरउपयोग होतोय, दुरुपयोग होतोय. चुकतायत मुलं इथं लक्षात घ्या. इथं मुलांनी स्वतःवर इम्प्रूव्हमेंट किंवा स्वतःवर बंधनं लावून घेतली पाहिजेत किंवा माझं असं पालकांना सजेशन आहे, की असा टॅब मिळतोय का बघा, की ज्यात बाकीचं काहीही ॲप्लिकेशन नसावं. फक्त आणि फक्त एज्युकेशनल ॲप तिथं अपलोड कर कर म्हणून YouTube लागणार आहे म्हटल्यावर बाकीचं आलंच सगळं. आणि YouTubeवरून शैक्षणिक व्हिडिओ सोडून बाकीचे व्हिडिओ मुलं बघत बसतील अशी भीती वाटते. मग इथं मुद्दा असा आहे, की मेन आपला पॉइंट होता फाउंडेशन क्लासेस. माझं स्पष्टपणे मत आहे मुलांच्यावर तो शनिवार, रविवारी जो रिकामा वेळ मिळतोय त्यांना, तेवढा एन्जॉय करू दे. एक एक रविवार त्यांना तरी एन्जॉय करू देत. मुद्दा काय आहे, की परवाच माझ्या 11th स्टँडर्डच्या मुलाला मी प्रश्न विचारला, की शनिवारी त्यांची टेस्ट असते. रविवारी मग देऊ सुट्टी का लेक्चर ठेवायचं? तर एक अतिशय सिन्सिअर मुलगा उभा राहिला, "सर मला प्लीज सुट्टी द्या." तो रूमवर राहतो, हॉस्टेलमध्ये राहतो. मी म्हटलं, "खरं? का रे?" तर म्हटला, "सर रविवारी खूप कामं असतात. कपडे धुवायचे असतात, रूम साफ-सफाई किंवा थोडं का होईना असं आराम पाहिजे असं वाटतंय." पण आठवडा अभ्यास करतोय ना. अरे आपलंच उदाहरण घ्या ना, मी आता पालकांना बोलतोय. आपण एवढं काम करतो, आपल्याला वाटतं ना कधीतरी आठवड्यात 1 दिवस सुट्टी असावी. तशी सुट्टी असावी, पण ते पण काय होतंय? कोर्सेस. हाईट म्हणजे ना मी बघितलंय आर्चरीचे क्लासेस लावलेत. ओके, असू दे. त्या गेममध्ये इंटरेस्ट आहे काही हरकत नाही. पण त्याचा क्लासेस वेगळा. गायनाचे क्लासेस आहेत. तबल्याचा पण क्लास आहे. ओके. त्याच्यानंतर जॅपनीज, जर्मन क्लासेस पण काही मुलांनी जॉइन केलेत. मग आणि हो, ते मध्येच फॅड आलं होतं. ते मोठ्याच्या मोठं इन्स्ट्रुमेंट नसतं का म्युझिकल कुठलं रे एकदम मोठ्याच्या मोठं असतं गिटार. त्याचे क्लासेस वेगळे आणखीन. नाही. तुम्ही फार मुलांना तुम्हाला मिळालं नाही, तुम्ही मुलांना प्रोव्हाईड करताय असं नाहीये. लादताय का याचा विचार करा. त्याची आवड आहे का ते बघा. आता माझा छोटा मुलगा 4ला स्टेडियमला गेला, की 9 वाजेपर्यंत येतो परत. पण त्याला आवडतं बॅडमिंटन. तो जिंकतोय मॅचेस, खेळतोय. पण त्याला आवडतं म्हणून मी पाठवतोय. पण नाही, मी क्लास लावलाय तुला, असं नकोय व्हायला. मग माझं म्हणणं एकच होतं, की फाउंडेशनचा क्लास केला तर होईल, पण जमतोय का? जरा बोला. मुलांच्यात तणाव निर्माण होतोय, तो मला नकोय. ओके. बरं एवढा व्हिडिओ तुम्ही माझा बघितला. चॅनलला सबस्क्राईब केलंय का ते बघा. करत नाहीयेत बरेच जण. जवळ-जवळ 60% to 70% अशी आहेत, की जी व्हिडिओ सगळे बघतायत. व्ह्यूजवरून समजतंय मला, पण चॅनल सबस्क्राईब करत नाहीत. सबस्क्राईब पण करा आणि मी जे माझं मत मांडलंय, ते माझं वैयक्तिक मत आहे. अनुभवातून बघितलेलं आहे मी. मग ते माझं सगळेच माझ्याशी सहमत असतील असं नाहीये. तुमचे काही मत असेल तरी मला कमेंटमध्ये कळवा. मी नक्की त्याच्यावर ह्या विषयावर पुन्हा एकदा व्हिडिओ बनवायचा आपल्याला. तुमच्या सगळ्यांचे कमेंट्स वाचून जे मत येईल त्यानुसार पुन्हा एक मला व्हिडिओ बनवायचा आहे, की जेणेकरून आपल्याला 8वी पासूनच काय करता येईल, हा एक माझा पॉइंट असणार आहे. म्हणजे आठवड्यातून 1-2 व्हिडिओ मी आता या मुद्द्यावर घेणारच आहे, की मला ते फेल्युअर नकोय. माझ्याच ऑफलाईन मधली मुलं 10वीत प्रचंड मार्क स्कोर करतायत. पुन्हा इकडं-तिकडं जातायत आणि पुन्हा 2 वर्षांनी येतायत. फेल्युअर घेऊन नकोय. नकोय. हे असं व्हायलाच नकोय लक्षात घ्या. आपल्याला यश मिळवायचंय. आनंदी जीवन जगायचंय. कुठलाही तणाव नकोय. ठीक आहे मग? ऑल द बेस्ट.